सोलापूर शहरामध्ये घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, गौहर हसन पोलीस उपायुक्त मुख्यालय, कार्यभार गुन्हे मच्छिंद्र पंडित, सहाय्यक पोलीस आयुक्त विशेष शाखा, अतिरिक्त कार्यभार गुन्हे सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथकास प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे 26 एप्रिल 2026 रोजी सोलापूर ग्रामीण हद्दीतील महिला नामे नीता किरण काळे वय 45 राहणार मुक्काम पोस्ट शिरापूर रोड, लोकमंगल साखर कारखान्याजवळ, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर ही ताब्यात घेऊन तिच्याकडे चोरीच्या अनुषंगाने चौकशी केली असता तिने सिद्धेश्वर गड्डा यात्रेमध्ये चोरी केल्याबाबत कबुली दिल्याने तिच्याकडून 9.5 ग्रॅम वजनाचे चांदीचे ब्रेसलेट, रोख रक्कम 6,000 हस्तगत करून फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे। तसेच 27 एप्रिल 2026 रोजी पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड आणि त्यांच्या तपास पथकास प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे सोलापूर शहर हद्दीतील महिला मोनिका प्रशांत रोहिटे वय 32 राहणार लहान थोबडे वस्ती, जुनी लक्ष्मी मिलचाळ, डोणगाव रोड, नागोबा मंदिराजवळ, सोलापूर ही ताब्यात घेऊन तिच्याकडे चोरीच्या अनुषंगाने चौकशी केली असता तिने हिप्परगा गाव, तुळजापूर रोड येथे लग्न कार्यात चोरी केल्याची कबुली दिल्याने तिच्याकडून 23 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लक्ष्मीहार, 4 ग्रॅम वजनाचे सोन्याची बोरमाळ असा एकूण 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ज्याची किंमत 3 लाख रुपये हस्तगत करून जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम 305(a) प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे। अशा प्रकारे पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड आणि त्यांच्या तपास पथकाने चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालापैकी 27 ग्रॅम वजनाचे सोने, 9.5 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, रोख 6,000 रुपये अशी एकूण 3,08,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, गौहर हसन पोलीस उपायुक्त मुख्यालय, मच्छिंद्र पंडित सहाय्यक पोलीस आयुक्त विशेष शाखा, अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड आणि त्यांच्या तपास पथकातील अंमलदार नंदराम गायकवाड, बाजित पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, अजिंक्य माने, महिला अंमलदार सुमित्रा बारबोले, निलोफर तांबोळी, चालक बाळू काळे, सतीश काटे यांनी केली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।